नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार का? अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले जात आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात ह्याचं वाटप केलं जाऊ शकते, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळू शकते आणि साधारण जी काही रक्कम असेल ती हेक्टरी आपल्याला किती मिळणार आहे आणि यासाठी जे काही पैशाची अनिवार्य असेल ती सुद्धा महत्त्वाची असणार आहे। कारण तर 2023 असेल 2024 असेल या दरम्यान शेतकऱ्यांना पीक विमा फक्त क्लेमच्या माध्यमातून आणि नुकसान भरपाईची जे काही टिगर होते त्या टिगरच्या माध्यमातून देण्यात आला होता। परंतु यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो पैशाच्या अनिवार्यवरती दिला जाणार आहे। ज्या ठिकाणची पैशाची अनिवार्य ही 50 पैशाच्या आत आलेली आहे अशा जिल्ह्यात हे पैशाचं पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, त्या ठिकाणचं जे काही नुकसान असेल ते किती दाखवण्यात आलं होतं आणि साधारण आपल्याला हेक्टरी पीक विमा किती मिळणार आहे आणि जास्तीत जास्त पीक विमा हा किती मिळणार आहे आणि या पैशाचं वाटप हे कधीपर्यंत केलं जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर मंडळी, थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि जर आपल्याला पीक विम्याच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल, आपल्या जिल्ह्याची माहिती जर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज असेल ते जाहीर करण्यात आलं होतं, त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। आता सातारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या ठिकाणी जी काही नुकसान भरपाईची टक्केवारी होती ती 60 ते 65च्या दरम्यान दाखवण्यात आली होती आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे। साधारण जो काही पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात 70% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात आलेली आहे। आता त्याच पद्धतीने जी काही पैशाची अनिवार्य असेल ती देखील जाहीर केली जाईल आणि त्या ठिकाणचा जो काही पीक विमा असेल तो सुद्धा लागू केला जाणार आहे। आता पुणे जिल्ह्यात 80% शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर या ठिकाणच्या जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2025चा पीक विमा हा दिला जाणार आहे। सांगली जिल्हा 60% नुकसान दाखवण्यात आलं होतं, या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। आता अकोला जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 162 कोटी 295 लाखाचा निधी वाटप करण्यात आलेला आहे नुकसान भरपाईचा आणि जो काही पीक विमा असेल तो सुद्धा दिला जाणार आहे। आता यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्हा सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आला होता। त्याच पद्धतीने जी काही पैशाची अनिवार्य असेल ती सुद्धा 50 पैशाच्या आत आलेली आहे, म्हणून यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणची जवळपास नुकसानाची जे काही अनिवार्य होती, जी काही टक्केवारी होती ती 60% दाखवण्यात आली होती आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या ठिकाणची जी काही सरासरी नुकसानाची टक्केवारी होती ती 65% एवढी दाखवण्यात आली होती आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचा जे काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे। वर्धा जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं, या प्रमाणात 40 ते 45% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि त्या देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। भंडारा जिल्हा असेल या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणची जी काही नुकसानाची टक्केवारी असेल ती 50% दाखवण्यात आली होती आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 2,76,54,000ची मदत नुकसान भरपाईची रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात आली होती आणि त्या देखील जिल्ह्याला पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। नाशिक जिल्हा सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आला होता आणि नाशिक जिल्ह्यातील जी काही पैशाची अनिवार्य असेल ती सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। धुळे जिल्ह्यात सुद्धा 10,22,00,000 एवढा निधीचं वाटप करण्यात आलं होतं आणि धुळे जिल्हा सुद्धा पीक विम्यासाठी या वर्षीच्या पात्र करण्यात आलेला आहे। आता त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याची आपण माहिती घेतलेली आहे, त्यानंतर ठाणे जिल्ह्याची सुद्धा माहिती घेणार आहोत। ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यातील जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देण्यात आलेली आहे
आणि जे काही पीक विमा असेल 2025चा हे देखील दिला जाणार आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्याचा जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो सुद्धा मोकळा करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या देखील जिल्ह्याला नुकसान भरपाईची रक्कम, पेरणीचं अनुदान हे देण्यात आलं होतं। तर या देखील जिल्ह्याला जो काही पीक विमा असेल तो या वर्षीचा दिला जाणार आहे। पालघर जिल्हा सुद्धा 14,42,42,07,000चं शेती पिकाचं जे काही निधी होता तो मंजूर करण्यात आला होता। आणि त्याच पद्धतीने आता जो काही 2025चा पीक विमा असेल त्याचा सुद्धा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणची जी काही टक्केवारी होती ती 65% एवढी दाखवण्यात आली होती आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान झालं होतं। या ठिकाणची जी काही नुकसानाची टक्केवारी होती ती 80 ते 85% एवढी दाखवण्यात आली होती आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप करण्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा 60 ते 65% नुकसान दाखवण्यात आलं होतं। या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने 2025चा पीक विमा सुद्धा दिला जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 40 ते 45% नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि कोल्हापूर जिल्हा सुद्धा पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान दाखवण्यात आलं होतं। या ठिकाणची जी काही नुकसानाची अनिवार्य होती ती 70 ते 75% एवढी होती आणि या देखील जिल्ह्यातील जे काही 2025चा पीक विमा असेल त्याचा देखील मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान झालं होतं। धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणची 80% जवळपास नुकसानाची जी काही भरपाई होती, नुकसानाची जी काही टक्केवारी होती ती दाखवण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने आता 2025चा जो काही पीक विमा असेल त्याचा सुद्धा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। आता लातूर जिल्ह्यात सर्वात जास्तचं नुकसान होतं आणि लातूर जिल्ह्यातील जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यात आली होती आणि त्या पद्धतीने जवळपास 85 ते 86% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि या देखील जिल्ह्यात पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। परभणी आणि नांदेड जिल्हा हे देखील नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणात पात्र करण्यात आले होते आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम, त्याचबरोबर पेरणीचं अनुदान सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे आणि जो काही 2025चा खरीपचा पीक विमा असेल त्याचा देखील मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। त्या देखील जिल्ह्याला पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा 60 ते 65% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जवळपास 6 ते 7,000 रुपये प्रति हेक्टरी पीक नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती। तर रब्बीचं अनुदान सुद्धा जवळपास 10,000 रुपये 2 हेक्टरच्या आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात आलं होतं। म्हणून या हिंगोली जिल्ह्यातील जे काही 30 मंडळ आहेत त्या सर्व 30 मंडळांना आणि 5 तालुक्याला वसमत असेल, कळमनुरी असेल, औंढा असेल, त्याचबरोबर शेनगाव असेल आणि त्याचबरोबर हिंगोली असेल, या सर्व तालुक्याला पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। त्याचा सुद्धा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। आता जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती कमीत कमी आपल्याला 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। याच्या संदर्भात जर तारीख जाहीर करण्यात आली किंवा कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे वाटप करण्याचा जो काही निर्णय असेल तो जर घेण्यात आला आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली तर ती तारीख सुद्धा आपण समजून घेणार आहोत। परंतु ज्यार्थी जे काही 31 जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्या पद्धतीने आता ही पैशाची आणेवारी जाहीर करण्यात येत आहे आणि 5 जिल्ह्यात आपण माहिती सुद्धा घेतलेली आहे पैशाच्या आणेवारीच्या नुसार आणि 5 जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या आत आलेली आहे। म्हणून जे काही 5 जिल्हे होते आणि इतर जे काही जिल्ह्याची आपण यादी बघितलेली आहे अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 2025चा खरीपचा पीक विमा हा दिला जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।